नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण केळ्यांपासून दोन प्रकारचे चिप्स बनवूया. एक म्हणजे तिखट केळ्याचे चिप्स आणि दुसरे म्हणजे केळ्याचे वेफर्स. तर इथे बघा किती छानपैकी मला केळी मिळाली आहेत, एकदम ताजी आणि फ्रेश. आणि ही केळी आहेत ना, ते एक केळं मला 10 रुपयाला मिळालं आहे. आणि हे मी केळं गावात जाऊन शेतकऱ्यांकडून घेतलं आहे, कारण आमच्या मार्केटमध्ये जर केळी घ्यायला गेली तर एक केळं किमान 20 ते 25 रुपयाला आम्हाला मिळते. तर मी अशी ही ताजी ताजी केळी शेतकऱ्यांकडून घेऊन आले आणि एकदम फ्रेश. तर इथे बघा मी साल काढते केळ्याचं. तर असं साल व्यवस्थित काढून घ्यायचं केळ्याचं आणि असंच्या असं अख्खं केळं आपण पाण्यात टाकून ठेवायचं. आणि जेवढी पण केळी आपल्याला लागणार आहेत तेवढ्यांची सगळ्यांची सालं काढून घ्यायची आणि त्यांना पाण्यात टाकून ठेवायचं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर इथे असं आपलं बघा केळ्याचं ह्या साल काढून झालेलं आहे आणि सगळी मला जेवढी पाहिजेत तेवढी केळी आहेत तेवढ्यांची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि असं त्यांना पाण्यात टाकले. तर आता आपण पहिला प्रकार बनवतोय तो आपण तिखट चिप्स बनवतोय केळ्याचे. तर बघा मी तेल एकदम गरम गरम करून घेतलंय गॅसवर आणि गॅस पण फास्ट ठेवलाय. तर आता या स्टेजला आपण असा जो स्लायसर आहे तो पकडायचा कढईवर आणि असेच चिप्स पाडायचे तेलामध्ये आणि त्यांना व्यवस्थित असं असळ आवाज येईपर्यंत तळायचं. आणि गॅसची फ्लेम आहे ती फास्टच ठेवायची आणि ह्याचा थोड्या वेळाने बघा कलरसुद्धा चेंज होईल इथे. तर त्याच वेळेस काढायचा आणि ह्याचा आवाज येणार खळखळ असा. त्याच वेळेस हे चिप्स बाहेर काढायचे. तर बघा कलर पण चेंज झाला आणि चांगले कुरकुरीत पण झाले. तर मी ना हे चिप्स गोल काढलेत. जास्तचे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ना ते 2 तुकडे केळ्याचे करतात आणि आडवे केले जातात. तर तुम्हाला जसे पाहिजे तसे चिप्स काढा तुम्ही आणि असेच्या असे बनवा. तर आता आपल्याला ह्या ना गरम गरम चिप्सवर मीठ आणि मसाला, नुसती हिरवी मिरची पूड घेतली आहे मी, ती पसरवायची आहे आणि असं व्यवस्थित त्यांना वर खाली मीठ मसाला लावून घ्यायचा आणि गरम गरमच चिप्सवर टाकायचं, कारण तेल असतं ह्याच्यावर, त्याच्यामुळे मीठ मसाला व्यवस्थित चिटकतो. आणि इथे असे आपले हे तिखट चिप्स एकदम क्रिस्पी तयार झाले आहेत. बघा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. बघा किती कुरकुरीत झाले आहे ते. तर इथे असे आपले हे तिखट चिप्स तयार झालेत. आता आपण बघूया केळ्याचे वेफर्स कसे बनवायचे. तर केळ्याचे वेफर्स तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण बेकरीतून आणतो तर थोडेसे जाड असतात केळ्याचे वेफर्स. तर इथे बघा केळं असं कापून घ्यायचं, अगदी जाड पण नाही कापायचं आणि अगदी बारीक पातळ पण नाही करायचं, कारण जाड कापलं तर एकदम असं ह्याच्यासारखं राहणार आहे, जशी आपण कापं करतो ना तसं होणार आणि नरम राहील. त्याच्यामुळे जास्त जाड पण नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं. तर आता आपल्याला इथे लागणार आहे मीठ आणि हळद, ह्याचं एक मिश्रण तयार करून घेऊया जे आपल्याला वेफर्ससाठी लागणार आहे केळ्याच्या. त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलं, दीड चमचा मी घेतले, 1.5 चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ घेऊन असं मस्तपैकी आपण मिश्रण तयार केलं. आता इथे बघा तेल खूप गरम आहे आणि आपण ह्याच्यात केळ्याचे स्लाइस टाकलेत. आता हे तेल आहे ना, हे जेव्हा केळ्याचे आपण वेफर्स बनवतो तर खोबरेल तेल वापरायचं. खोबरेल तेलातच केळ्याचे वेफर्स टेस्टी लागतात, साध्या तेलामध्ये लागत नाहीत. तिखट चिप्स तुम्ही साध्या तेलात तळू शकता, पण जर केळ्याचे वेफर्स तुम्हाला तळायचे असतील ना तर तुम्ही खोबरेल तेलामध्येच तळा. आणि तसंही केरळची लोक आहेत ना, हे चिप्सच नाही, मासे पूर्ण जेवण खोबरेल तेलामध्ये बनवतात, कारण ते माझ्या शेजारीच राहतात. त्याच्यामुळे मला माहीत आहे. पण आपल्याला सगळं नाही शक्य झालं तर केळ्याचे जर असे वेफर्स बनवलात तर ते तुम्ही खोबरेल तेलात तळा. आणि या स्टेजला बघा बुडबुडे कमी व्हायला लागलेत, या स्टेजला आपण हळद आणि जे मीठ मिश्रण केलंय तयार ते ह्याच्यावर टाकायचं आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि हा सुद्धा वेफर्सचा आवाज एकदम खळखळ, जसा झाडाची पानं सुकली की त्याचा कसा आवाज झाडू मारायला लागल्यावर येतो खळखळ, असा येईपर्यंत यांना फास्ट गॅसवर तळायचं. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. आणि असे आपले इथे बघा मस्तपैकी कुरकुरीत आणि क्रिस्पी वेफर्स केळ्याचे तयार झाले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते इथे ठेवून.
बघा किती छान वेफर्स झालेत आणि आवाज पण खूप खळखळीत येतोय. मी इथे तुम्हाला आवाज दाखवला नाहीये. आणि इथे असे आपले दोन्ही प्रकारचे केळ्याचे चिप्स तयार झालेले आहेत. धन्यवाद.